फहीम खानच्या घरावर कारवाईच्यासाठी बुलडोझर मोठ्या संख्येनं सोमवारी सकाळी पोहोचले आणि सकाळी तिथं पोहोचताच फहीम खानचं घर समजून कारवाई सुरू सुद्धा झाली। फहीम सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। दुसरीकडे त्याचं घर समजून जिथे कारवाई सुरू झाली त्या घराच्या संदर्भात न्यायालयात प्रकरण सुनावणीसाठी आलं। घराच्या अतिक्रमित भागावर बुलडोझर चालवण्यासाठी पालिका पुढे सरसावली खरी, पण त्यांची एक चूक ही पालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून गेलेली आहे। 17 मार्चला नागपूरमधील महाल परिसरात दंगल घडवण्यात आली आणि त्या दंगलीनंतर जे आहे 100 पेक्षा जास्त आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यामध्येच जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्या घरावर जे आहे आज महाराष्ट्र शासन असेल किंवा नागपूर महानगरपालिका असेल यांच्याकडनं ही कारवाई करण्यात आलेली आहे। त्यांची घरं जे आहे ते निस्तनभूत करताना आपण जे आहे बघितलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जर बघितलं गेलं तर त्यानंतर जे आहे जे आरोपी आहेत फहीम खान यांच्या आईनी जे आहे नागपूरमधील जे आहे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये जे आहे याचिका दाखल केली होती आणि त्यानंतर जी आहे दुपारी उच्च न्यायालयाने जे आहे त्या कारवाईवर स्थगिती दिलेली आहे आणि येत्या 15 दिवसात जे आहे हे उत्तर राज्य शासनाचे मुख्य सचिव जे आहेत त्यांना हे उत्तर मागितलेलं आहे। हे घरफोडी करता जी स्थगिती आहे ती देण्यात आल्याचं बघतो आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट शिव नारायणसह हितेश मेश्राम, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।